आपण पाहत आहात बीव्ही महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। शेतकरी संघर्ष योद्ध्यांचा बागलाण तालुक्यातील खमताणे गावात सन्मान। पीक विमा, चुकीचे पीक कापणी प्रयोग, अवकाळी पाऊस, गारपीट, नुकसान भरपाई, प्रलंबित मागण्यांबाबत शेतकरी संघटनेच्या संघर्ष योद्ध्यांनी आमरण उपोषणाला बसून प्रशासनाकडून सर्व मागण्या पूर्ण करून घेतल्या व लेखी आश्वासन घेतले। शेतकरी संघर्ष युद्धांच्या लढ्याला मोठे यश मिळाल्यामुळे त्यांचा बागलाण तालुक्यातील खमताणे येथील भजनी मंडळातर्फे यथोचित जाहीर कार्यक्रमाचा सत्काराचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 12 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता ठेवण्यात आला होता। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रकाश बागुल यांनी केले, तर बागलाण तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केशव सूर्यवंशी, उपाध्यक्ष देविदास अहिरे, भास्कर लोखंडे, मधुकर चव्हाण, यशवंत इंगळे यांनी आपापले मनोगते व्यक्त केली। यावेळी शेतकरी नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली। राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन असून शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव देण्यास असमर्थ ठरत आहेत। जोपर्यंत शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही, शासनाच्या या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी पूर्णतः कर्जबाजारी झाला असून तो आत्महत्येला प्रवृत्त होऊ लागलाय, असे ते म्हणाले। यावेळी मनोगतात ते म्हणाले, आमरण उपोषणास बसलेले शेतकरी संघर्ष योद्धे केशव सूर्यवंशी, देविदास अहिरे, भास्कर बागुल, यशवंत गुंजाळ, श्रीपाद जाधव, सुनील बिरारी, संदीप सोनवणे, देवीलाल मांडवडे, शेखर बागुल, प्रवीण जाधव, भास्कर बागुल, भास्कर लोखंडे, अभिजित बागुल, भास्कर लोखंडे, सुनील वाघ, नंदकिशोर पवार, संतोष जाधव, जिभाऊ भालेराव, गोकुळ वाघ, समाधान पवार, अमित बागुल, जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष, बीव्ही न्यूज महाराष्ट्राचे संपादक विनायक इनामदार आदींचा शाल श्रीफळ देऊन प्रकाश बागुल व श्रीराम भजनी मंडळांनी सत्कार केला। यावेळी आबा इंगडे, राजेंद्र इंगडे, प्रमोद बागुल, मिलिंद बागुल, तुषार बागुल, कडू इंगडे, जयवंत बागुल, अमोल वाघ, अनिल वाघ, यशवंत बागुल, चंद्रशेखर सोनवणे आणि अनिल इंगडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व शेतकरी संघर्ष योद्ध्यांनी शेतकऱ्यांच्या लढ्याला मोठे यश मिळाल्यामुळे शेतकरी संघटनेच्या विजयाच्या घोषणा दिल्या। यावेळी परिसर घोषणांनी दुमदुमला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश बागुल यांनी विशेष परिश्रम घेतले। बीव्ही न्यूज महाराष्ट्रासाठी विनायक इनामदार सह बापू बागुल।